ठीक आहे, चालू करूया. आपला हा जो काही 7 दिवसांचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक ऍडव्हर्टायझिंग बद्दलचा, तर त्याच्याबद्दल हा पूर्णपणे हा एक डेमो सेशन राहील. आपल्या ह्या 7 दिवसामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे, काय काय गोष्टी नवीन शिकणार आहे, तुमच्या बिझनेसची मार्केटिंग तुम्ही ऑनलाईन इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती कशी करू शकता, हे पूर्णपणे तुम्हाला ह्या 7 दिवसामध्ये समजून जातं. तर त्याचा हा पूर्णपणे एक डेमो सेशन राहील. ठीक आहे, एक साधारणतः 15 ते 20 मिनिटाचं हे सेशन राहील. त्याच्यामुळे हे सेशन जे काय आहे ते तुम्ही पूर्णपणे बघा. पहिली गोष्ट बघूया की जी काही मेटा ऍड्स आहेत किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुक ऍडव्हर्टायझिंग आहे ती तुमच्या बिझनेससाठी आत्ताच्या युगामध्ये किंवा आत्ताच्या काळामध्ये का गरजेचं आहे. ठीक आहे, यातला पहिला पॉईंट आहे डायरेक्ट इन्क्वायरीज तुम्ही कस्टमरच्या आणू शकता. म्हणजे डायरेक्ट लीड्स अँड इन्क्वायरीज म्हणजेच काय, कस्टमर जेव्हा तुम्ही तुमची ऍडव्हर्टायझिंग ऑनलाईन रन करता, ओके, तर त्यावेळेस कस्टमर डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअपवरती असेल, त्याच्यानंतर कॉल्स असतील, त्याच्यानंतर लीड फॉर्म वगैरे जनरेट करतात इंस्टाग्रामवरती. तर अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्टली तो कॉन्टॅक्ट करतो. ठीक आहे, त्याला कुठेही दुसरीकडे जाण्याची काही गरज नाहीये. त्याला तुमची ऍडव्हर्टाईज दिसली, तो इंटरेस्टेड आहे तुमच्या प्रॉडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये, तो डायरेक्टली तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती असेल किंवा डायरेक्टली तो कॉल करेल. ठीक आहे, हे तुम्हाला पूर्णपणे याचा फायदा भेटून जातो. त्याच्यानंतर दुसरं आहे लो बजेट मार्केटिंग. म्हणजेच काय, कमी पैशामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ठीक आहे, अगदी 100 रुपये जरी तुम्ही मार्केटिंगला तुमचं बजेट असेल डेलीचं, तरी 100 रुपयामध्ये तुम्ही 1000 ते 1200 इंटरेस्टेड लोकांपर्यंत पोहोचू शकता. राईट, मग याच्या थ्रू मग तुम्ही कमी पैशामध्ये चांगलं मार्केटिंग तुमच्या बिझनेसचं करू शकता आणि तुमचा जो काय बिझनेस आहे तो बिझनेस तुम्ही ग्रो करू शकता. त्याच्यानंतर तिसरं आहे एक्झॅक्ट ऑडियन्स टार्गेटिंग. म्हणजेच काय, जे लोक तुमच्या बिझनेसमध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा तुम्हाला साधारणतः एखादा लोकेशन टार्गेट करायचं, लोकेशन म्हणजे फक्त तुमचा तालुका टार्गेट करायचा, फक्त तालुक्यामध्येच तुमची ऍडव्हर्टाईज तुम्हाला दाखवायची. तुमचं गाव आहे, फक्त गावामध्येच तुम्हाला तुमची ऍडव्हर्टाईज दाखवायची. जिल्ह्याच्या लेवलला तुमची ऍडव्हर्टाईज दाखवायची, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची ऍडव्हर्टाईज दाखवायची किंवा पूर्ण इंडियामध्ये तुमची ऍडव्हर्टाईज दाखवायची. तर असं पूर्ण लोकेशन टार्गेटिंग पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ज्या लोकेशनला तुम्हाला तुमची ऍडव्हर्टाईज दाखवायची त्याच लोकेशनला तुम्ही तुमची ऍडव्हर्टाईज दाखवू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर एज आहे. एज म्हणजेच काय, कोणत्या वयोगटातील लोकांना तुमची ऍडव्हर्टायझिंग दिसली पाहिजे, तर हे पण तुम्ही याच्यामध्ये सेट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटरेस्ट बिहेवियर, कोणता कस्टमर आहे तो तुमच्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट आहे, तर हे पण पूर्ण तुम्ही स्पेसिफिक टार्गेटिंग करू शकता. म्हणजेच जे लोक तुमचं प्रॉडक्ट खरेदी करू शकतील त्याच लोकांपर्यंत तुमची ऍडव्हर्टाईज पोहोचते किंवा त्याच लोकांना तुमची ऍडव्हर्टाईज दिसते. असं पूर्णपणे तुम्ही ह्या मेटा ऍड्स किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुक ऍड्स मध्ये करू शकता. मेटा ऍड्स आणि इंस्टाग्राम फेसबुक ऍडव्हर्टायझिंग दोन्ही पण सेमच आहे, फक्त त्याला नाव वेगवेगळे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे चौथा पॉईंट फास्टर ग्रोथ वर्सेस ऑर्गॅनिक. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टायझिंग क्रिएट करता किंवा एखादी ऍडव्हर्टायझिंग तुम्ही रन करता, एक 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमची ऍडव्हर्टाईज इंस्टाग्रामवरती पब्लिश होऊन जाते आणि लगेच तुम्हाला रिझल्ट यायला चालू होतं. त्याच्यामुळे फास्टर ग्रोथ आहे ऑर्गॅनिकच्या वर्सेस. ऑर्गॅनिक वर्सेस तुम्हाला ऑर्गॅनिक म्हणजे जे काय आपलं ट्रेडिशनल मार्केटिंग आहे, ठीक आहे, मग त्याच्यावर तुम्ही पॅम्पलेट्स वगैरे वाटता, न्यूजपेपर वगैरे जाहिराती वगैरे देता. राईट, मग ते जे काही ग्रोथ आहे ते भरपूर स्लो ग्रोथ आहे, पण इंस्टाग्रामवरती तुम्हाला लगेच फास्ट ग्रोथ भेटून जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे कम्पीट विथ बिगर बिझनेसेस. म्हणजे जे काही मोठ्या बिझनेसेसचे तुम्ही ऍडव्हर्टायझिंग वगैरे बघता आता इंस्टाग्रामवरती, तर त्यांच्यासोबत तुम्ही कॉम्पिटेट करू शकता किंवा त्यांच्याबरोबर तुमच्या ऍडव्हर्टायझिंग पण दिसू शकता. राईट, मग तिथून तुम्हाला कस्टमर्स वगैरे मिळू शकतात चांगले. मग त्याच्यानंतर आहे बिल्ड प्रेडिक्टेबल सेल्स सिस्टम. म्हणजेच तुम्ही किती रुपये खर्च करताय, त्याच्यातून तुम्हाला किती फायदा होतोय, किती कस्टमर्स नवीन तुमच्या बिझनेसशी जोडले जातात, हे पूर्णपणे तुम्ही मेटा ऍड्स वरती ट्रॅक करू शकता किंवा याचं पूर्णपणे रेकॉर्ड तुम्ही मेटा ऍडव्हर्टायझिंग मध्ये ठेवू शकता. हे हा पूर्णपणे तुम्हाला फायदा याचा होऊन जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण आपला मेन पॉईंट बघूया की या 7 दिवसाच्या लाईव्ह प्रॅक्टिकल कोर्समध्ये तुम्ही ऍक्च्युली शिकणार काय आहे किंवा तुम्हाला काय शिकायला भेटणार आहे या 7 दिवसाच्या लाईव्ह प्रॅक्टिकल कोर्समध्ये. याच्यातला पहिला पॉईंट आहे, आता इथून पहिला पूर्णपणे आपला सिलेबस चालू होतो. ठीक आहे, या 7 दिवसांच्या लाईव्ह प्रॅक्टिकल कोर्समध्ये तुम्ही काय काय शिकणार आहे. ठीक आहे, त्यातला पहिला पॉईंट आहे इंस्टाग्राम अँड फेसबुकचं अकाउंट क्रिएशन. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला इंस्टाग्रामचं बिझनेस अकाउंट क्रिएट करायला लागतं, फेसबुकचं तुमचं पर्सनल पेज क्रिएट करावं लागतं, पर्सनल अकाउंट क्रिएट करायला लागतं, त्याच्यावरती बिझनेसचं पेज वगैरे तुमचं क्रिएट करावं लागतं आणि त्याच्यावरती तुमची ऍडव्हर्टायझिंग रन होते. तर हे पूर्णपणे कसा सेटअप करायचा, जो काही बेसिक सेटअप असतो ऍडव्हर्टायझिंगचा, तर तो कसा करायचा हे तुम्हाला ह्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये पहिल्या मॉड्यूलमध्ये समजून. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं मॉड्यूल आहे इंस्टाग्राम अँड फेसबुक ऍड फनेल. म्हणजेच फेसबुक इंस्टाग्राम ऍड फनेल. म्हणजेच काय, जेव्हा इंस्टाग्राममध्ये ऍडव्हर्टायझिंग वगैरे रन होते तर एक प्रॉपर फनेल वगैरे तिथं फॉलो केलं जातं. ठीक आहे, मग तो फनेल वगैरे काय असतो, कोणत्या स्ट्रॅटेजीज तुमच्या बिझनेससाठी युज करू शकता. ठीक आहे, मोठे बिझनेस आहेत तर कोणते स्ट्रॅटेजी युज करू शकतात, स्मॉल बिझनेस आहेत तर ते कोणते स्ट्रॅटेजी युज करू शकतात, अगदी 100 रुपये बजेट आहे तुमच्या दिवसाचं, त्याच्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी तुम्ही युज केली पाहिजे, हे पूर्णपणे तुम्हाला ह्या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये समजून जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं मॉड्यूल आहे फेसबुक अँड इंस्टाग्राम पिक्सेल मास्टर. म्हणजेच काय, वेगवेगळे पिक्सेल्स वगैरे आपण सेट करतो. जसं की आता तुम्ही
एक्सपिरियन्स केला असेल की जर समजा एखादा प्रॉडक्ट तुम्ही सर्च करत असाल, राईट, सर्च केल्यानंतर किंवा तुम्ही एखाद्या प्रॉडक्ट बद्दल सारखं काहीतरी म्हणत आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या ऍडव्हर्टायझिंग लगेच इंस्टाग्रामवरती दिसायला चालू होतं. राईट, हे पूर्णपणे पिक्सल थ्रू केले जाते, पिक्सल वगैरे सेट केले जातात. त्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या ऍडव्हर्टायझिंग जे काही तुम्ही सर्च करताय त्याच्या रिलेटेड तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग दिसायला चालू होतं. बरोबर, मग असेच तुम्ही इंटरेस्टेड कस्टमरला तुमचे ऍडव्हर्टाईज दाखवू शकता. हे आहे पूर्णपणे आपलं तिसरं मॉड्यूल. त्या मॉड्यूलमध्ये तुम्ही ते हे पूर्णपणे शिक्षण. त्याच्यानंतर आहे चौथं मॉड्यूल, एफबी अँड आयजी ऑडियन्स मास्टर. म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या ऑडियन्स आहे ते क्रिएट करू शकता. ऑडियन्स म्हणजे कोणत्या लोकांना तुमची ऍडव्हर्टाईज दाखवायची, ठीक आहे, तर तुमच्या स्वतःच्या ऑडियन्स तुम्ही क्रिएट करू शकता, त्यांनाच तुमची ऍडव्हर्टाईज दाखवू शकता. तर हे आपण चौथ्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहे की ऍक्च्युली कोणत्या लोकांना तुमची ऍडव्हर्टाईज दिसली पाहिजे, जे काय ऑडियन्स टार्गेटिंग आहे किंवा कोणत्या लोकांना तुमची ऍडव्हर्टाईज दिसली पाहिजे हे आपण इंस्टाग्रामवरती कसं सेट करायचं. तर हे पूर्णपणे तुम्ही चौथ्या मॉड्यूलमध्ये शिकून जातो. ठीक, पाचवं मॉड्यूल आहे एफबी अँड आयजी कॅम्पेन मास्टरी. म्हणजे कॅम्पेनचे भरपूर प्रकार आहेत, जसे की अवेअरनेस कॅम्पेन आहे, एंगेजमेंट कॅम्पेन आहे, ट्रॅफिक कॅम्पेन आहे, सेल्स कॅम्पेन आहे, लीड जनरेशन कॅम्पेन आहे, ऍप प्रमोशन कॅम्पेन आहे, सॉरी, ऍप प्रमोशन कॅम्पेन आहे. तर हे पूर्णपणे तुम्हाला पाचव्या मॉड्यूलमध्ये समजून की तुमच्या बिझनेससाठी तुम्ही कोणते कॅम्पेन आहे ते सिलेक्ट केले पाहिजे. ठीक, त्याच्यानंतर सहावं मॉड्यूल आहे एफबी अँड आयजी ऍड सेट मास्टरी. म्हणजेच याच्यामध्ये पूर्णपणे आपलं जे काय ऑडियन्स आहे, त्याच्यानंतर लोकेशन वगैरे टार्गेट करतो, भरपूर साऱ्या गोष्टी ह्या ऑडियन्स मास्टरी जे काही सेट आहे, हे आपलं मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे त्या गोष्टी समजून जातात. ठीक आहे, इथे लिहिलेले पूर्णपणे की ऍड सेट सेटअप, त्याच्यानंतर ऑडियन्स टार्गेटिंग, प्लेसमेंट. प्लेसमेंट म्हणजेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती तुमची ऍडव्हर्टाईज कुठे कुठे दिसली पाहिजे, तर ते पण तुम्ही याच्यामध्ये सेट करू शकता. बजेट आहे, बजेट म्हणजे तुमचं बजेट तुमचं डेली काय देत आहे, पैसे जे काय तुम्ही इंस्टाग्रामला देता ऍडव्हर्टायझिंग रन करण्यासाठी, तर ते पूर्णपणे बजेट कसं सेट करायचं हे पूर्णपणे तुम्हाला समजून जाईल. शेड्यूल म्हणजेच काय, कोणत्या वेळेला तुमची ऍडव्हर्टाईज दिसली पाहिजे, तर हे पण पूर्णपणे याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑप्टिमायझेशन पण तुम्हाला याच्यामध्ये, ऑप्टिमायझेशन जनरली पार्ट आहे तो सेपरेट ठेवलेला आहे. ठीक आहे, सातवा आहे ऍड कॉपी मास्टरी. ऍड कॉपी म्हणजेच याच्यामध्ये ऍक्च्युअल ऍडव्हर्टाईज तुम्ही कशी सेट करता जे की तुमच्या कस्टमरला दिसते. ठीक आहे, बॅकएंडचा डेटा वेगळा असतो किंवा फ्रंट एंडचा डेटा वेगळा असतो. फ्रंट एंडला फक्त तुमची ऍडव्हर्टाईज दिसते, बॅकएंडला तुम्ही काय काम केले ते काही दिसत नाही, फक्त ऍडव्हर्टाईज दिसतात आणि त्याच्या खाली तुम्ही काही जो टेक्स्ट वगैरे लिहिलेला आहे तो पूर्णपणे कस्टमरला दिसून जातो. तर हे पूर्णपणे सातवं मॉड्यूल आहे आपलं की तुमची ऍडव्हर्टाईज कशी असली पाहिजे जेणेकरून लोकांना ते इंटरेस्टेड वाटेल आणि लोक त्याच्यावरती क्लिक करून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. तर हे पूर्णपणे आपण सातव्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आठवं मॉड्यूल आहे लीड जनरेशन वर्सेस सेल्स मास्टरी. म्हणजेच काय, बिझनेस दोन प्रकारचे असतात, एक असतो प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस आणि दुसरा असतो सर्व्हिस बेस्ड बिझनेस. प्रॉडक्ट म्हणजे त्यांच्याकडे फिजिकल प्रॉडक्ट आहे विकण्यासाठी, आणि सर्व्हिस म्हणजे त्यांच्याकडे कोणताही प्रॉडक्ट वगैरे नाही पण ते सर्व्हिस देतात. जसे की आयटी सर्व्हिस आहे, त्याच्यानंतर डॉक्टर्स वगैरे आहेत, राईट, त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग एजन्सी सर्व्हिस वगैरे आहे. तर हे सर्व्हिसेस झालं. जसं की मेकॅनिक आहे, मेकॅनिक पण तुमची गाडी दुरुस्त करून देतो, म्हणजे तो एक सर्व्हिस देतो. राईट, त्याच्याकडे वेगवेगळे प्रॉडक्ट्स पण असतात, जसं की मग गाडीचे वेगवेगळे पार्ट्स वगैरे झाले ते झाले प्रॉडक्ट. ओके, मग हे पूर्णपणे दोन प्रकारचे बिझनेस असतात. तर लीड जनरेशन आणि सेल्स मास्टर मध्ये ह्या बिझनेससाठी कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजी असतात ते पूर्णपणे तुम्ही समजून जाता. ठीक, त्याच्यानंतर नवं मॉड्यूल आहे एफबी अँड आयजी ऑप्टिमायझेशन अँड स्केलिंग मास्टर. म्हणजेच जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टायझिंग रन करता त्याच्यानंतर पण तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागतं. जसं की आपली ऍडव्हर्टायझिंग कशी चालली, व्यवस्थित आपले रिझल्ट वगैरे येतात का, आपले पैसे वगैरे किती खर्च झाले, त्याच्यानंतर आपण ऑप्टिमायझेशन कसं करायचं. म्हणजेच जर आपल्या ऍडव्हर्टायझिंग व्यवस्थित रन नसेल होत तर तो कोणते कोणते चेंजेस केले पाहिजे. तर हे पूर्णपणे तुम्हाला नवव्या मॉड्यूलमध्ये समजून जाईल. ठीक आहे, आणि आपलं सॉरी हे 10वं मॉड्यूल आहे. 10व्या मॉड्यूलमध्ये मग व्हॉट्सअपचे जे काही टूल्स वगैरे आहेत किंवा एआयचे काही टूल्स वगैरे आहेत तर ते पूर्णपणे तुम्हाला 10व्या मॉड्यूलमध्ये शिकवलं जातं. ठीक आहे, व्हॉट्सअपवरती तुम्ही जे काही ऑटोमेशन वगैरे आहे किंवा व्हॉट्सअप मार्केटिंग तुम्ही कसं करू शकता हे पूर्णपणे तुम्ही याच्यामध्ये 10व्या मॉड्यूलमध्ये शिकून जा. ठीक, त्याच्यानंतर तुम्हाला बोनस मॉड्यूल्स पण याच्यामध्ये दिलेले आहेत, जे की कोर्स सोडून आहे. त्याच्यामध्ये बोनस तुम्हाला भेटणार आहे, रेकॉर्डिंग तुम्हाला प्रत्येक सेशनचं प्रत्येक दिवशी भेटले जाईल, जे की तुम्हाला लाईफ टाईम फ्री आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 वर्षाचा सपोर्ट आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमची स्वतःची ऍडव्हर्टायझिंग वगैरे रन करता, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला काय प्रॉब्लेम्स वगैरे आले तर तुम्ही डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला तिथं पूर्णपणे सपोर्ट भेटतो की ऍक्च्युअली तुमची ऍडव्हर्टाईज आहे ती तुम्ही कशी क्रिएट करू शकता किंवा त्याच्यामध्ये काय काय चेंजेस केले पाहिजे. ओके, तर हा पूर्णपणे 1 वर्षाचा सपोर्ट तुम्हाला आहे. रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाइम साठी आहेत, तुम्हाला कधी पण ते रेकॉर्डिंग पाहू शकता. सपोर्ट 1 वर्षासाठी राहतो, जेणेकरून जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टायझिंग रन करायला घ्यायचाल किंवा रन करचाल, काय प्रॉब्लेम्स आले डायरेक्ट तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी दुसऱ्या कोणापाशी जायची तुम्हाला काही गरज नाही. ठीक आहे, तर हा पूर्णपणे सपोर्ट महत्वाचा आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला हा 1 वर्षाचा सपोर्ट आहे तो देतो. ठीक, त्याच्यानंतर एआय टूल्स. म्हणजेच आता सध्याच्या भरपूर चाललेलं की एआय मार्केटिंग मध्ये आलेले सगळे एआयचे यूज करतात. मग तुम्ही तुमच्या ऍड्स मध्ये किंवा तुमचा जो काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते एआयचे टूल्स यूज करू शकता.
जे की तुम्हाला फायदा चांगला करून देतील. तर असे एआयचे टूल्स मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवतो, ज्याच्यामध्ये इमेज जनरेशनचं टूल आहे, अॅनिमेशनचं टूल आहे, व्हिडिओ जनरेशनचं टूल आहे, एआय व्हिडिओ जनरेशनचं. तर हे पूर्णपणे तुम्हाला मी याच्यामध्ये समजून सांगेल, किंवा हा एक बोनस टॉपिक मी तुम्हाला याच्यामध्ये दिला. ठीक आहे, हा पूर्णपणे फ्री राहील. त्याच्यानंतर सेल्स सायकोलॉजी म्हणजेच काय. आता तुम्ही जर हे केलं असेल की कोणी ऑनलाईन वगैरे ऍडव्हर्टायझिंग वगैरे रन करत असतील, ठीक आहे, तर त्याला समजून गेलं असेल की जे काही कस्टमर्स येतात ते इन्क्वायरीज करतात, पण प्रॉडक्ट खरेदी करत नाही. तर त्याच्यामध्ये कोणते आपण सेल्स सायकोलॉजी युज केलं पाहिजे, किंवा लोकांची जे काही सेल्स सायकोलॉजी आहे ते आपण कशा प्रकारे युज केलं पाहिजे त्या सायकोलॉजी. तर हे पूर्णपणे तुम्हाला बोनस मध्ये एक मॉड्यूल मी दिलेले आहे. ठीक आहे, जेणेकरून तुमचा जो काही बिझनेस आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकता, आणि चांगली सेल्स असेल किंवा चांगले कस्टमर्स तुम्ही अक्वायर करू शकता. तर हे पूर्णपणे तुम्हाला याच्यामध्ये मी बोनस म्हणून दिलेले आहे. ठीक आहे, हे पूर्णपणे टॉपिक जे काय आहे ते फ्री राहतील, ज्याच्यामध्ये लाईफ टाईम रेकॉर्डिंग तुम्हाला राहील. त्याच्यानंतर एक वर्षाचा सपोर्ट राहील. 10 मॉड्यूल जे काय आहेत ते मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवेल. आणि त्याच्यानंतर आहे सेल्स सायकोलॉजीचा मोड. ठीक आहे, सेल्स सायकोलॉजी मोड जरा जास्त महत्वाचा आहे, राईट. तर त्याच्यामुळं तुम्हाला ते पण याच्यामध्ये मी फ्री दिलेले. ठीक, ओके. हे पूर्णपणे आपलं जे काय प्रॅक्टिकल सेशन आहे ते 7 दिवसांचं राहील. ठीक आहे, 7 दिवसामध्ये पूर्णपणे जे काय ऍड्स वगैरे असतील ते पूर्णपणे कव्हर होऊन जातील. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच्या तुमच्या ऍडव्हर्टायझिंग वगैरे रन करू शकता. कोणत्या एजन्सीकडे जायची गरज नाही, किंवा कोणताही फ्रीलान्सर वगैरे तुम्हाला हायर करायची गरज नाहीये. तुम्ही स्वतःच्या तुमच्या ऍडव्हर्टायझिंग तुम्ही स्वतः रन करू शकता. ठीक आहे, बेसिक असतं पूर्णपणे. तुम्हाला ह्या कोर्समध्ये अगदी बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत पूर्णपणे गोष्टी समजून जातील. त्याच्यामुळे कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग रन करता येणार नाही. जरी कोणता प्रॉब्लेम आला, डायरेक्टली तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तर हे पूर्णपणे आपलं एक डेमो सेशन होतं. जर तुम्हाला करायचं असेल, हे पूर्णपणे प्रॅक्टिकल सेशन आहेत, जे काही ट्रेनिंग आहे ते कंडक्ट करायचं, तुम्ही मला ह्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवू शकता. आणि तुमची पुढची जी काही प्रोसेस वगैरे आहे ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, आपल्या कोर्सची काय फी राहते किंवा ट्रेनिंगची काय फी राहते ती राहते 2,700 रुपये. ठीक आहे, तर हे पूर्णपणे पे वगैरे करून तुम्ही जे काही 7 दिवसाचं ट्रेनिंग आहे ते पूर्णपणे कंडक्ट करू शकता. ओके, हे पूर्णपणे डेमोसेशन राहील. डेमोसेशन इथंच मी स्टॉप करतो. ठीक आहे, कारण शॉर्ट ठेवलं तर तुम्ही पण पूर्णपणे हे चेक करता, आणि जे काय आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये इथं समजून जातं. ओके, ठीक आहे.